नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। तर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुनील प्रभू यांच्याद्वारे याचिका दाखल केली होती। तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांच्याद्वारे याचिका दाखल करण्यात आली होती। मागच्या काही महिन्यांपासून फक्त तारखा पडत असून सविस्तर सुनावणी झालेली नाही। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं म्हणणं आहे की याची सुनावणी मुंबई हायकोर्टात घ्यावी, मात्र मुख्य न्यायमूर्ती यांनी ही सुनावणी सुप्रीम कोर्टात होईल असे संकेत यापूर्वीही दिलेले आहेत। कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवून कागदपत्र मागवली होती। यासोबतच अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना देखील नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं। शिवसेना प्रकरणाची कागदपत्र सादर झाली असून त्यावर फक्त युक्तिवाद बाकी आहे। आजच्या सुनावणीवेळी तर कोर्ट नियुक्तिवादाला सुरुवात करतं का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 ला सेवानिवृत्त होणार आहेत। हे सेवानिवृत्त होण्यापूर्वी ही सुनावणी संपवणे महत्त्वाचे असणार आहे। 10 नोव्हेंबरला रविवार असल्याने चंद्रचूड यांचा सेवानिवृत्ती दिवस 8 नोव्हेंबर असणार आहे। चंद्रचूड यांच्या पीठासमोर महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या 2 सुनावण्या आहेत। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी बाकी आहे। तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवरील सुनावणी बाकी आहे। या दोन्ही प्रकरणाचा निकाल 8 नोव्हेंबर पूर्वी लागणे अपेक्षित आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।